आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात न बोलण्यासाठी खंडणी मागणाऱ्या किरणराज पुरुषोत्तम घोडके याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे। त्यामुळे किरण घोडकेचा जेलमधील मुक्काम हा आणखीन काही दिवस वाढला आहे। सरकारी वकील आणि फिर्यादीचे मूळ वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी कोर्टामध्ये किरण घोडके याच्या जामिनावर आक्षेप घेतला होता। मेहरबान कोर्टाने किरण घोडकेचा जामीन हा नाकारला आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 454/2025 भारतीय न्याय संहिता कलम 308(2) व कलम 308(3) मध्ये जो आरोपी होता किरणराज पुरुषोत्तम घोडके, ज्याने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांची बदनामी करायची नसेल तर 1 कोटी रुपये खंडणी द्या आणि त्यापैकी 10 लाख रुपये स्वीकारताना राजेश हॉटेल पंढरपूर येथे त्याला अटक करण्यात आलेली होती। दिनांक 11/7/2025 रोजी त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस केल्यानंतर 3 दिवसाची PCR दिल्यानंतर त्याला MCR करण्यात आलेला होता। सदर आरोपीने त्यांच्या वतीने पंढरपूर दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता। सदर जामीन अर्जातील त्याच्या मुद्दे असे होते की त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, मी फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या काही प्रश्न घेऊन उपोषणाला बसलो, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, समाजसेवा करतोय आणि म्हणून मला एक खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि म्हणून मला त्याच्यामध्ये जामीन द्या, अशा पद्धतीनं त्यांचं युक्तिवाद सांगण्यात आलेला होता। त्यामध्ये मूळ फिर्यादी नितीन सरडे यांच्या वतीने मी स्वतः त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट केलेलं होतं, तसेच सरकारी वकिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये युक्तिवाद सादर केलेला होता। सदर युक्तिवाद करीत असताना सदर आरोपी हा स्वतः वकील आहे, त्या वकिली बुद्धीचा गैरफायदा घेऊन तो चुकीच्या पद्धतीने मोठमोठ्या लोकांना धमकावण्याचा अशा पद्धतीने प्रकार करत आहे। सदर आरोपी हा रंगेहात राजेश हॉटेल येथे रक्कम रुपये 10 लाख स्वीकारताना अटक झालेली आहे, पकडलेला आहे, ट्रॅप सक्सेसफुल झालेला आहे। हा आरोपीचा जो गुन्हा करण्याचा मोडस ऑपरेंडी आहे, मोड ऑफ ऑपरेशन आहे, हे वेगळ्या प्रकारचा आहे आणि हा व्हाईट कॉलर क्राईम असून हा जामीन देण्याच्या लायक नाहीये असा आमचा युक्तिवाद कोर्टामध्ये सादर केलेला होता। तसेच आरोपी हा आणखी तपास पूर्ण झालेला नसल्यामुळे या ठिकाणी तपासामध्ये ढवळाढवळ करू शकतो, त्यामध्ये साक्षीदारांवरती दबाव आणू शकतो। या सर्व बाबी आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या होत्या। तसेच तो पळूनही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, या सर्व बाबी आम्ही कोर्टासमोर मांडलेल्या होत्या। या सर्व बाबींचा विचार करून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब पंढरपूर यांनी दिनांक 28/7/2025 रोजी सदरील आरोपी किरणराज पुरुषोत्तम घोडके याच्या जामिनाचा अर्ज नामंजूर केलेला आहे।